नमस्कार, सिद्धीज किचनमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण मालवणी पद्धतीमध्ये कोळथाची आमटी बनवणार आहोत। चला तर मग सुरू करूया आजची रेसिपी। कोळथाची आमटी बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे मोड आलेले कोळीथ। हे कोळीथ 1 कप घेतले आणि रात्रभर म्हणजे 7 ते 8 तास पाण्यामध्ये भिजत ठेवले। त्यानंतर सकाळी त्यातलं सगळं पाणी काढून टाकलं होतं आणि मी कापडामध्ये बांधून 5 ते 6 तास ठेवले। आणि इथे बघू शकाल ह्या कोळथाला मोड आलेले आहेत। जर कोळथाला मोड खूप आले तर ते चवीला छान लागत नाही, त्यामुळे ते थोडेसेच मोड आणायचे। सर्वप्रथम इथे आपण पाणी घालून घ्यायचं आणि हे आता कोळीथ छानपैकी धुवून घेऊ। कोळीथ धुवून झाल्यावर ह्या कोळथांमध्ये पाणी घालायचं आणि हा डबा कुकरमध्ये ठेवू। आता ह्यामध्ये थोडंसं मीठ घालून ह्या डब्याला झाकण लावून कुकरच्या 4 शिट्ट्या काढून घेऊ। तर तुम्ही इथे बघू शकाल की कोळीथ मस्तपैकी शिजलेले आहेत। आता ह्यामध्ये थोडंसं कोळीथ काढून मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन बारीक वाटून घेऊ आणि त्याचबरोबर बाकीचे उरलेले कोळीथ पाण्यासोबतच ठेवायचे। ह्यातील पाणी अजिबात काढून टाकायचं नाही। त्यानंतर मिक्सरला बारीक केलेल्या कोळी ह्या उरलेल्या कोळीथांमध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं। तर दुसरीकडे इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं होतं। तेल गरम झाल्यावर ह्यामध्ये ठेचून घेतलेल्या लसूण पाकळ्या घालून परतून घेऊ। लसूण ब्राऊन रंग येईपर्यंत परतून झाल्यावर आता ह्यामध्ये बारीक कापलेला कांदा घालून घेऊ। ह्यामध्ये आता हिंग, हळद, लाल तिखट आणि गरम मसाला घालून हे सर्व मसाले मिक्स करून घ्यायचं। ह्यासोबतच बारीक कापलेला टोमॅटो घालून मसाल्यांमध्ये परतून घेऊ। आता हा टोमॅटो शिजवण्यासाठी 4 ते 5 मिनिटांसाठी ह्यावर झाकण ठेवून देऊ। तर आता 4 ते 5 मिनिटांनी झाकण काढून तुम्ही इथे बघू शकाल की इथे आपल्या टोमॅटोला पाणी सुटलं आहे आणि त्याचसोबत हा टोमॅटो असा मस्त छानपैकी शिजलेला आहे। तर ह्यात मालवणी वाटप घालायचं। तुम्हाला जर मालवणी वाटपाची रेसिपी हवी असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते। आता ह्यामध्ये कोळीथ घालून ढवळून घेऊ। त्यानंतर ह्यात जेवढी आता आपल्याला कोळथाची आमटी हवी आहे त्या अंदाजाने ह्यामध्ये पाणी घालून ढवळून घ्यायचं। तर इथे थोडंसं मीठ आणि कोकम घालून पुन्हा एकदा आमटी ढवळून घ्यायची आणि आमटीला उकळी येण्याची वाट पाहू। तर इथे तुम्ही बघू शकाल की आपल्या आमटीला उकळी आलेली आहे आणि आता आपण गॅस बंद करूया। तर ही कोळथाची आमटी गरमागरम सर्व करून तुम्ही भाताबरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता। त्याचसोबत तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर तुम्ही ही रेसिपी घरी बनवून जरूर ट्राय करून पहा आणि आजच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। त्याचसोबत आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा। तसेच जर तुम्ही आमच्या चॅनलवरती नवीन असाल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल आयकॉनला क्लिक करून ऑलवर जाऊन प्रेस करा, म्हणजे जेणेकरून आमच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी पाहायला मिळेल। आणि लवकरच भेटू अशा छान छान रेसिपीज बरोबर।